2022 मधून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला? आत्ताच प्रभाग क्रमांक 22 मधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये आपले नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात श्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी काम करत आहेत आणि तोच धागा पकडून आपल्या चिंचवड मतदारसंघामध्ये माननीय शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी अग्रेसर होत आहे, नक्कीच आज फॉर्म भरताना अतिशय आनंद झाला। आज गर्दी पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्साहाने या ठिकाणी फॉर्म भरत होते आणि त्यांच्या उत्साहावरूनच असं दिसतंय की जो नारा आमच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेला आहे, अबकी बार 100 पार, अबकी बार 125 पार, तो नक्कीच कंप्लीट व्हायला या माध्यमातून उपयोग होईल। अजूनही पक्षानं कुणाला फॉर्म दिलेला नाही, काय मनात धाकधूक आहे का आपल्याकडे? नाही, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात कुठलीही धाकधूक नाहीये। जो काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि आमचा पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास आहे आणि आत्मविश्वास आहे, कारण ती लोक काम करणाऱ्या पक्षाच्या तळागाळात काम करणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देतील याची मला पूर्ण खात्री आहे। कारण ते आम्ही सर्व ज्या पद्धतीने आचार आणि विचार घेऊन चाललो होते, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो आणि आज ज्या पद्धतीने चिंचवड मतदारसंघ अग्रेसर होत आहे आणि अग्रेसर होत आहे, पुढे जात आहे, ते पाहता माननीय शंकरभाऊ जगताप हे निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देतील। तर याचा आपल्याला पक्षाने फॉर्म नाही दिला तर पुढली रणनीती काय असं वाटते? जे माझे पक्षश्रेष्ठी सन्माननीय शंकरभाऊ जगताप मला सांगतील, जो आदेश देतील तो मला मान्य असेल। भारतीय जनता पार्टी भाऊंनी सांगणारा दिलेला आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 हा अतिशय मला असं वाटतं की पाठीमागे राहिलेला आहे आणि तो राहायचं कारण मुख्य म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एकही संख्याबळ नव्हतं, परंतु यावेळेस आम्ही चंग बांधलेला आहे शंकरभाऊंच्या माध्यमातून। या ठिकाणी पूर्ण पॅनल निवडून आणायचा आम्ही चंग बांधलेला आहे। जे पक्षश्रेष्ठी आम्हाला आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल। आपल्या ह्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करावं? या माध्यमातून मी नागरिकांना असं आवाहन करतो की माझ्या पिंपरी चिंचवड शहरातील असतील किंवा मुख्यतः माझ्या काळेवाडी भागामधील नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून चारीच्या चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे, हे या ठिकाणी मी ते सर्वांना आव्हान करतो। भागातील अनेक विकास कामे झालेली नाहीत म्हणून नागरिकांनी तुमच्यापासून समस्याचा पाडा मांडला, तर तुम्ही आल्यानंतर कुठली काम प्रभाग या ठिकाणी प्रभागामध्ये नागरिकांनी जरी पाडा वाटला असला की बाबा कुठल्या समस्यांचा पाडा वाचलेला असेल तरी त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतो, तरी तिथं सत्ता भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग नगरसेवक नसताना काही ठिकाणी आम्ही कामं करायचा प्रयत्न केला आणि त्याला आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून नक्कीच यश मिळालेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यत्वे मी तर म्हणन की अन्न वस्त्र निवारा ज्या पद्धतीने म्हणतो तसे रस्ते लाईट पाणी या विषयावरती तर काम होईलच। जे काही पेंडिंग विषय असतील ते पूर्ण करायचा प्रयत्न करू, परंतु आपल्या आजूबाजूला पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण वाकड पाहतो, पिंपळे सौदागर पाहतो, थेरगाव पाहतो, ज्या भागात जसा विकास होत चाललेला आहे, क्रीडांगणं असतील, आरोग्याची सेवा असेल, गोरगरीब मुलांसाठी अभ्यासिका असतील आणि बाकीच्या लहान मुलांसाठी जे दवाखाने आहेत, याच्यावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली।